हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपण जी क्लासची सिरीज चालू केली आहे, फ्री शिवण क्लास, घरबसल्या स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, त्या सिरीजचा आपला 25वा दिवस आहे. तर बघा, जे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पेपर पॅटर्न कट केले होते, ते आज आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करणार आहे. तर ते कशा पद्धतीने ठेवायचे, कुठे कोणता पार्ट वाढवायचा, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला, हे बघा, हे मी अस्तर घेतले. आता हे फक्त 80 सेंटीमीटर अस्तर आहे, कारण माझ्याकडे हे बघा असे काही अस्तरचे तुकडे पडलेले होते. त्यामध्ये मी काही पार्ट ॲडजस्ट करून घेणार आहे. तर हे बघा, तर तुम्हाला जर घ्यायचं असलं तर तुम्ही 90 किंवा 1 मीटर देखील घेऊ शकता. 90 सेंटीमीटर घेतलं तरी काही हरकत नाही. तर हे बघा, हे 80 सेंटीमीटर मी अस्तर घेतले आणि हा ब्लाऊज पीस आहे. हा ब्लाऊज पीस आपला साडीतला ब्लाऊज पीस आहे आपला. तर हे बघा, हा ब्लाऊज पीस साडीतला आहे. तर आता आपण हे अस्तर ठेवून घेणार आहे आणि त्यावर पेपर पॅटर्न ठेवणार आहे. तर चला, आपण आता हे अस्तर जे आहे ते ठेवून घेऊ. तर हे बघा, हे मी अस्तर असं ठेवून घेते 1 मिनटं. तर बघा, हे अस्तर असं व्यवस्थित ठेवून घेतलं आहे. आता जेवढं दिसतंय मी तेवढं तुम्हाला अगोदर एक पार्ट ड्रॉ करून दाखवते. तर अगोदर बघा, आता ही बंद बाजू आहे. ही कोणती बाजू आहे? बंद बाजू आहे. या बंद बाजूकडून आपल्याला हा बॅक पार्ट ठेवायचा आहे बघा. आता हे असा कट टू कट आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. तर हा बॅक पार्ट ठेवून मी आता मार्किंग करून घेते. ते बघा, आपल्याला जसं आहे तसंच बॅक पार्ट ठेवून मार्किंग करायची. कुठेही काही बॅक पार्टला वाढवायचं नाही. ते बघा, इथे मी असं मार्किंग करून घेते. त्यानंतर इकडे देखील सेम. खालून ते एकदम कट टू कटच ठेवलं आहे. तर असा आपण बॅक पार्ट ठेवून तो ड्रॉ करून घेतला आहे. आता हा मी बाजूला ठेवून घेते हा पॅटर्न. त्यानंतर बघा, आपल्याला बाही जी आहे ती बाही घ्यायची आहे. तर अस्तरच्या बाहीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे फक्त 1 इंच वाढवायचं असतं. तर हे बघा, इथे ही बाही अशी मी ठेवून घेतली. बाही अशी ठेवून घ्यायची बघा. आता बाही जशीच तशी ठेवून आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. बाही देखील कुठेही काही वाढवायची नाही आहे. तर बाही देखील मी ठेवून अशी मार्किंग करून घेते बघा. बाही देखील ठेवून आपण मार्किंग करून घेतली. आता बाही मी काढून घेते. त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा हा पार्ट घ्यायचा आहे बघा, साईडचा. हा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे इथं. तर मी असं कट टू कट याला लावून ठेवलं आहे. इकडनं फोल्ड बाजू आहे, पण आपल्याला फोल्ड बाजू नको आहे. आपण ती नंतर कट करून घेऊ. ते बघा, हे असं ठेवून मी आता मार्किंग करते. तर कुठं वाढवायचं ते देखील तुम्हाला सांगते यामध्ये. अगोदर आपण मार्किंग करून घेऊ प्रिन्सेस कटचा जो पार्ट हवा आहे तो. तर हे बघा, मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा, इकडनं आपल्याला हे पार्ट जॉईंट होणार आहे. त्यामुळे इथून मी असं अर्धा इंच शिलाई मार्जिन, आता तुम्ही जेवढं घेत असाल त्यानुसार तुम्हाला इथं वाढवून घ्यायचं आहे. ते इथे मी असं हे बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन वाढवून घेतलं आहे. तर तुम्ही पाव इंच घेत असाल तर पाव इंच वाढवायचं आहे, पण अर्धाच इंच शिलाईमध्ये घ्यायचं असतं. तर मी अर्धा इंच घेतलं आहे. आता बघा, आता ही 3 पार्ट ठेवून आपण मार्किंग करून घेतली आहे बघा. हा प्रिन्सेस कटचा पार्ट, हा बाहीचा पार्ट आणि हा बॅक पार्ट. आता अगोदर आपण कट करून घेऊ. प्रिन्सेस कटचा एक पार्ट राहिला आहे, तो मी तुम्हाला नंतर मार्किंग दाखवते. अगोदर आपण हे जे पार्ट आहे ते कट करून घेऊ. तर बघा, इथून मी असं कट करून घेते. मागचा गळा आहे ना, तो देखील मार्किंग केला आहे, तो मी कट करून घेते अगोदर. तर आपल्या क्लासमध्ये हे पहिलंच ब्लाऊज आहे जे अस्तरचं आपण कटिंग करतोय. तर या अगोदरचे 2 ब्लाऊज झाले ते आपण साधे ब्लाऊज स्टिचिंग केले. ते अस्तरचे ब्लाऊज स्टिच करतोय. ते बघा, आता मोंढा कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी हा पार्ट जो आहे थोडासा असा फिरवून घेते बघा.
तर बघा बॅक पार्ट झाला आहे. आता आपली जी स्लीव आहे बाही ती देखील कट करून घेऊ. जशी मार्किंग आहे तशीच कट करायची बाही देखील. त्यानंतर इकडनं कट करून घेऊ. तर बघा बाही देखील कट झाली, ती मी बाजूला ठेवते. आणि आता हा जो पार्ट आहे आपला प्रिन्सेस कटचा बघा साईडचा, तो कट करून घेऊ आपण अगोदर. इकडनं देखील कट करून घेते मी. त्यानंतर आपण हे जे मार्जिन वाढवलं आहे ना तिथून आपल्याला कट करायचं आहे बघा. तर बघा असं कट करून घेतला. आता हा फोल्ड आहे तर आपण तो कट करून घेऊ, कारण आपल्याला फोल्ड नको आहे. तर बघा असे आपण ही तिन्ही पार्ट कट करून घेतली, बाही, बॅक पार्ट आणि प्रिन्सेस कटचा साईडचा पार्ट. आता आपला एक पार्ट राहिला आहे प्रिन्सेस कटचा, तर तो देखील आपण कट करून घेऊ. तर हे बघा हे माझ्याकडं अस्तर असं होतं, तसं सेम टू म्हणजे सारखंच असतं. तर यावर मी ठेवून प्रिन्सेस कटचा पार्ट तो मार्किंग करून घेते. ते बघा इथं असं जसं बसतंय, हे बघा असं बसतंय. आता हा प्रिन्सेस कटचा पार्ट, तर असं आपण आता मार्किंग करून घेऊ. इथे मी मार्किंग करून घेते जसं आहे तसा. आता माझ्याकडे हे एक्स्ट्राचं अस्तर होतं पडलेलं, नऊवारी शिवली होती त्यामधलं होतं, त्यामुळे मी त्यातच कटिंग करते. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेतानाच अस्तर 1 मीटर किंवा 90 सेंटीमीटर घेतलं तरी काही हरकत नाही. आता इकडनं अर्धा इंच का वाढवलं आहे मी, हे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे कारण आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. त्यानंतर इकडनं आपण असं गळा मार्किंग करून घेऊ. त्यानंतर बघा इथे देखील आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट, साईडचा पार्ट जॉईन करावा लागेल ना, त्यामुळे इथून मी असे अर्धा इंच एक्स्ट्रा घेते बघा. असे अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्रा घ्यायचे. तर बघा असं अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलं आहे. कशासाठी? कारण प्रिन्सेस कटचा पार्ट आपला इथे जॉईंट होणार आहे ना, त्यासाठी. आपण त्या पार्टला पण घेतलं होतं, ह्या पार्टला देखील अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे आणि इकडनं आय हुकच्या पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलं आहे. आता आपण हे कट करून घेऊ बघा. जसं आहे तसं मी कटिंग करून घेते. त्यानंतर जो गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा. तर बघा अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कटचे जे पार्ट आहे, बाही, साईडचा पार्ट आणि ते सर्व पार्ट आपण कट करून घेतले. हे बघा हे सर्व पार्ट आता आपण कट करून घेतले. आता हे पार्ट आपण ब्लाऊज पीसवर ठेवून देखील कट करणार आहे. तिथे मी ब्लाऊज पीस घेते बघा. हा ब्लाऊज पीस आहे, साडीतलाच ब्लाऊज पीस आहे, उलट सुलट बघून घ्यायचा. आता ह्या ब्लाऊज पीसला दोन्ही साईडने डिझाईन, म्हणजे एक बाहीची डिझाईन आहे आणि एक कमरची डिझाईन. आता तुमच्या मनावर आहे, तुम्हाला जर ही डिझाईन फक्त बाहीलाच हवी असेल तर तुम्ही बाहीला देखील ठेवू शकता, किंवा तुम्हाला कमर आणि बाही दोघांना हवी असेल तर दोघांना देखील ठेवू शकता. तर इथे मी फक्त बाहीला ठेवणार आहे. तर इथं बघा अशी ब्लाऊज पीस अंथरून घ्यायचं आहे. आता या ब्लाऊज पीसला थोडासा कोस आहे बघा, तर तो आपल्याला काढून घ्यावा लागेल, कारण असंच आपल्याला ठेवावं लागणार आहे, कारण तसं ते जमत नाही आहे, कारण कोस येतो आहे त्याला एक बाजूनी सर्व, त्यामुळे आपले सर्व पॅटर्न बसणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हा बघा अशा पद्धतीनेच आपल्याला ठेवावं लागेल आणि एक एक पार्ट मी इथं कट करून घेते. तर बघा ते इकडनं घेऊ अगोदर आपण. कारण बाहीला जॉईंटच येणार आहे.
कारण ब्लाऊज पीसच्या काठाला डिझाईन ती आता बाहीला जर घ्यायची असली आपल्याला तर त्यामुळे बाहीला जॉईंट येईल. आता हा बाहीचा पार्ट आहे, मी आता ठेवून घेते अगोदर. तर हे बघा इथं असं व्यवस्थित तर बाही यावर ठेवून अगोदर कट करून घ्यायची. तर बाही घेते मी अगोदर, कारण एक एक पार्ट ठेवूनच आपल्याला कट करावं लागेल. तर इथं बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहीला दोन्ही साईडला जो आहे तो जॉईंट द्यावा लागणार आहे. तर आपण जॉईंट देऊन घेऊ. जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आता आपण अगोदर एक्स्ट्राचं कट करून घेऊ. बघा असं आता हा पार्ट मी बाजूला ठेवते. याला जॉईंटला जे कापड लागेल ते नंतर घेऊ आपण. अगोदर जे पार्ट आहे ते देखील ठेवून कटिंग करून घेऊ. आता इकडे आपल्याला ठेवावा लागेल तो म्हणजे पाठीचा भाग, कारण इकडे देखील डिझाईन आहे. तर इकडे आपल्याला पाठीचा भाग ठेवावा लागेल. ती इथं बघा ही बंद बाजू आहे, बंद बाजूकडून आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा असतो. तर हे बघा इथं मी पाठीचा भाग ठेवून घेतला. ते इथं कट करून घेते बघा. अर्धा इंच एक्स्ट्राच घ्यायचे. एक मिनिट. तर इथे लक्षात घ्या आपल्याला हे कटिंग करताना अर्धा इंच अस्तरपेक्षा एक्स्ट्रा घ्यायचं आहे कापड, कारण आपलं नंतर आपण जे अस्तर जॉईन झाल्यानंतर एक्स्ट्राचं कट करून घेऊ. पण अस्तर कट करताना जे ब्लाऊज पीसवर ठेवतो ते एक्स्ट्राचं अर्धा इंच घ्यायचं असतं आपल्याला. तर आता आपल्याला 2 पाट यामध्ये ठेवायचे. तर अगोदर व्यवस्थित ठेवून घेऊ आपण. आता दोन्हीचे दोन्ही पाटे तर ठेवून घेते. आता कसे बसताय ते आपल्याला चेक करायचे त्यामध्ये. तर एक एक ठेवून बघू, कारण पिसाला कोस आहे त्यामुळे हे पाट आपल्याला अगोदर ठेवून चेक करावं लागेल. तर अगोदर आपण असा ठेवून बघू. तर जसे आपल्याला बसताय तसेच आपल्याला हे पाट ठेवायचे. ते इकडे ठेवू बघा. ते इथं बसलाय ते इथं आपण हा प्रिन्सेस कटचा साईडचा पार्ट ठेवू. आणि इथे बघा आता हा प्रिन्सेस कटचा हा पार्ट ठेवू. हे बघा असं जरी ठेवला तरी काही हरकत नाही. आता एक्स्ट्रा घ्यायचं आहे अर्धा इंच. अस्तरपेक्षा जे साडीचं ब्लाऊज पीसचं कापड आहे ते आपल्याला एक्स्ट्राच घ्यायचं आहे बघा. इकडनं देखील असं. आता पीस बघा साडीतले जे पीस असतात कधी कमी असतात कधी जास्त असतात. जे पैठणीमधले पीस असतात ना ते जास्त असतात, पण असे सिल्कमधले जे असतात त्या पिसांना शक्यतो कोसच असतो. त्यामुळे ते आपल्याला जर मोठं माप असलं तर ते असं पॅटर्न असे थोडेसे ॲडजस्ट करूनच ठेवावं लागतं. इथं व्यवस्थित अगोदर ठेवून घेऊ. ते हे एक्स्ट्राच राहू देऊ, कारण नंतर कट करून घेता येईल. पण आपल्याला एक्स्ट्राच ठेवायचं आहे, कारण शिलाईमध्ये ते आपण कट करून घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे साईडचे पार्ट जे आहे प्रिन्सेस कट आणि प्रिन्सेस कटचा साईडचा पार्ट कट करून घेतला आहे. आता इथं फोल्ड आहे ते देखील कट करून घेऊ आपण. तर बघा हा देखील पार्ट कट करून घेतला. हा प्रिन्सेस कटचा साईडचा पार्ट आहे, हा प्रिन्सेस कटचा पार्ट आहे. त्यानंतर हा पाठीचा पार्ट आहे बघा. तर असे आपण सर्व जे पार्ट आहे ते कट करून घेतले. तर बाही देखील कट केली. बाहीला जॉईन द्यायचं आहे. तर बाहीला जॉईन देण्यासाठी आपल्याकडे हे जे कापड आहे हे आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे बघा. साडीचं हे जे कापड आहे ते आपण सांभाळून ठेवू. जेव्हा मी तुम्हाला स्टिचिंग करेल ब्लाऊज तेव्हा दाखवेल की कशा पद्धतीने बाही जी आहे ती कशी स्टिच करायची, कशा पद्धतीने बाहीला जॉईन द्यायचा, समजलं. त्यानंतर साईडच्या ज्या पट्ट्या आहे किंवा आई हुकपट्टीसाठी ज्या पट्ट्या आहे त्या देखील आपण हे कापड असंच ठेवणार आहे. जेव्हा ज्या पट्ट्या लागतील तेव्हा त्या आपण कट करून घेऊ. तर चला
प्रिन्सेस कट ब्लाऊजचे अस्तर्व आणि ब्लाऊज पीसवर ठेवून सर्व कटिंग झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.